गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे एकविरे आईच्या दर्शनाला. मी रात्री नाईटला हॉस्पिटललाच होती. हर्षू आले आता मॉर्निंगला इथे. आणि सगळ्यात मेन ज्यांनी प्लॅन बनवला ना ते अजून आले नाही आहेत. तर ते आल्यानंतर आमची भांडणं तर होणारच आहे. आणि नेक्स्ट प्लॅन आम्हाला नाही वाटत आम्ही त्यांच्यासोबत करू की नाही, कारण ते इथे नसतातच. जेव्हा पण प्लॅन बनवतो ना माणसाने टायमावर यायला पाहिजे. तर चला आपण भेटूया थोड्याच वेळात. चला गाईज, आम्ही निघालोय आता. योगीदास त्यांचा सीन भेटल्यावर सांगते तुम्हाला. ज्यांनी प्लॅन केला तोच माणूस रेडी नाही आहे अजून. घ्यायला आलाय माझा. चला गाईज, योगिताचा सीन चालू आहे. परत जायचा प्लॅन नाही करायचा. कुठं परत जायचा प्लॅन नाही करायचा. गप नाही, खरं सांगते मी. एवढं लेट येतात. हा, स्वप्नामध्ये जागत राहा, झोपत राहा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ओरडत होतीस एवढा लेट कशाला झाला. बरोबर आहे. आपण काय ठरवलेला एवढा लेट करता का कोणी? अगं बाई, चला प्लॅन बनवलाय बाईनी आणि आल्या किती लेट. यांच्या घरी बसले आता ट्रेनमध्ये. आम्हाला जागा भेटली नाही बसायला. खूप जुनी ट्रेनला बसलो आम्ही. त्या माणसाने तुम्हाला कोणाकोणाला वाटते की शिव्या देऊ? मला नाही वाटत स्वतःला कोण शिव्या देत. शेलू सांगा ना, शेलूचा सीन काय? तर गाईज, आम्ही पोहोचलोय आता भिवपुरी स्टेशनला पोहोचलोय. आणि हे बघा, आंघोळ नाही केली आणि बिना आंघोळीच्या आल्यात. झोपताय काय ना देव. विचार करत असाल की आम्ही भिवपुरीला का उतरलो आपण. तुम्ही विचार सांगतो आम्ही नंतर. तुम्ही विचार करा, नंतर आम्ही सांगतो का उतरलो. चला, गाडी आलेली आहे, आम्ही चाललो. मला चक्कर आली तर तुम्हाला मला चक्कर आली तर चेपून ठेवली रे. फायनली आम्ही चाललो एकविरा आईच्या दर्शनाला. चला, आम्ही आता नाश्ता आणलाय. आम्ही नाश्ता काहीच केला नव्हता. तर आणलेत वडापाव. कुठे पण जाऊ वडापाव खाऊ. माझी तब्येत बरी नव्हती वाटत, पण गाण्याचा आवाज वाढला झाली बरी मी. काय पाहिजे सोन्याचा हार डिजिटल हे बघ माझ्याकडे. इथून कर ना तुम्हाला वाकडी तिकडी वळला आणि मध्ये खट्टा. वाकडी तिकडी वळलं आणि मध्ये खट्टा. सांगा बरं काय येते का? नीट सांगा, विचार करा काय असेल. तुम्ही सांगा उत्तर काय. वाकडी तिकडी वळलं आणि मध्ये खट्टा. हर्षू, एक कोड आहे. वाकडी तिकडी वळलं आणि मध्ये खड्डा. चांगल्या माणसाने विचारलेलं त्याच्यामुळे मी नाही दिवशी
रोज रोज विचार करा आणि मला सांगा. टिक आणि जो जिंकल त्याने मला कॅडबरी, मी जिंकले तर मला कॅडबरी तुम्ही द्यायची. जमणार नाही, जमणार नाही. तिला आधी करायची, एक काम करा आधी करायची असते. कॅन्सल करा. कापूस पुंड्याची का कुंड्याची? पुंग्याची. ऐकले का? कापूस पुंग्याची गोष्ट ऐकले? पुंग्या मी सांगू का? कापूस पुंग्याची गोष्ट ऐकली. तू ऐकले का? आम्ही ऐकू का तुम्हाला? तू ऐकले का? मी ऐकू का? तू ऐकले का? कापूस पुंग्याची गोष्ट तू ऐकली? कापूस पुंग्याची गोष्ट ऐकली का? आम्ही तिघी सांगू. पण तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तिघी मी सांगू का? हिला माहिती आहे का? मी सांगू का? हा सांग. कापूस पुंग्याची गोष्ट. हा सांग. कापूस पुंग्याची गोष्ट तुला माहिती का? अरे कापूस पुंगा आहे का मुलात? तर चला आता आम्ही पोहोचलेलो आहे. बघा आता अर्ध वरती पोहोचलो असतो आपण. हो ना. किती वाजलं पोहोचलो? 11:30. फायनली आपण आलेलो आहे आता. थांबा काळा हो व्हिडिओ चालू केले मेकअप तुम्ही. बघा मेकअप. डोळे मिचकवू नका, नीट बंद करा. मेकअप आर्टिस्ट. कोणाला लायनर लावायचा असेल तर डॅम्प फॉर अर्शू. तिकडे करा चला, त्यांचं लय झालं. घालू नको. मी किती साधी सिंपल आहे. अगं बाई. काहीच मेकअप नाही केला. आजच करून आलात. फुल फुल लावले सगळं त्यांनी एकदाच. योगी ते घेऊन कसं तरी होते. पण आता मला खूप छान वाटतं. पहिले कसं तरी होतं, आता कसं तरी नाही होते. चला गाईज आता आम्ही उतरलो. ही आमची मैत्रीण किशोरी. सगळ्यांचा खूप मेकअप दिवसांनी भेटलो आम्ही. सगळ्यांचा आणि मेकअप एक झालेला आहे. यांचं काय ऐकू नका. हे आले स्वतः लेट. ह्यांच्यामुळे वाजलेत किती वाजले? 12 पावणे 12. 11:15 झाले. एकच व्यक्तीमुळे, ते पण या व्यक्तीमुळे उशीर झाले. तर चला. हा ना, एवढ्याला वर असतो आम्ही. वर म्हणजे दर्शनाच्या रांगेत. कितीला दर्शनाची मग किती लाईन असेल आता? मग तेच ना, आणि ऊन पण. सगळा ब्लेम मी एका व्यक्तीलाच करणार, योगिता सिस्टर. तुम्ही बोलला ना मला. बोलले. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी वरती. खूप ऊन आहे, बट आता आम्ही पोहोचलोय तर काय करणार, जावं ते लागेल. इथून नाही दिसणार तुम्हाला. काय ते ते का ते बोलतात ते काय ते हे जे आहे ते पहिल्यांदा आले तिकडे, पण नको करून ठेवले आम्हाला. योगिता सिस्टर बोलतात आहेत की त्यांना घरी जायचंय. तर त्यांना मी बोलली का तुम्ही सरळ सरळ घरी जाऊ शकता. एकदा आले तर उशिरा ना, त्याच्यात पण त्यांचं आम्ही ऐकून घ्यायचं. कोणी हा ना. कोणाचं ऐकलं पाहिजे. आणि वरून आम्हाला ब्लेम करतात, तुम्ही फोन नाही केला. काय करणार, भलाईची जमाना नाही राहिला. मला माझं नाव मेन्शन करू. चाललंच सगळे.
फायनली आम्ही पोहोचलोय वरती आणि सगळं थकवा निघून गेलेलं आहे. आलोय आता, लाईनीत उभा राहायचं आहे. गर्दी आहे का? बरी गर्दी नाही एवढी. आम्ही चांगल्या दिवशी आलोय, आम्हाला जास्त काही गर्दी भेटलेली नाही आहे. खूप बरं वाटतं इथं आल्यानंतर, सुकून. आमच्यासाठी स्वर्ग आहे. आता आम्हाला आई बाहुलीचा तर आमचं दर्शन झालंय. आता मोबाईल यूज करून देत नाही आतमध्ये. एक बाई बोलते मोरपीस, व्हिडिओ काढायला घेतले. मोबाईल ठेव बोलते ना, बोलता मोरपीस, कारण माझा कवर मोरपीसचा आहे म्हणून मी बोलली मोरपीस. मोरपीस अशी बोलली ना. आता आम्ही चाललो बाहेर, दर्शन घेऊन झालेलं आहे आईचं. बाहेर आता फोटोशूट करू आम्ही, थोड्या वेळात निघू. पहिल्यांदा एवढं मोकळं भेटलंय की आमचं दर्शन एकदम पटापट झालेलं आहे. योगिता सिस्टर आणि गीता सिस्टरमध्ये थोडीशी वादाची तिगडी पडलेली आहे, कारण गीता सिस्टरला फोटो नाही काढून दिलाय. माझ्या मनाविरुद्ध झालं ना, मग मला ते आवडत नाही. ठीक आहे, जाऊ दे फोटो नाही काढून दिलाय ना. आता आम्ही निघालो, फोटोशूट वगैरे झालंय आमचं. ह्यांच्याशी थोडं माझं बिनसलं होतं, पण ठीक आहे, होतंय. आम्ही इथं प्रसाद वगैरे घेऊन झालाय. इथं किशोरीने पण प्रसाद घेतलाय हॉस्पिटलच्या स्टाफसाठी. त्यांचं चालू आहे अजून. योगिता त्यांना मी बोलली, लोकांचं पैशामुळे व्यवहार खराब होतात, पण आमचे फोटोमुळे व्यवहार खराब होतात. जिथे जाल तिथे नुसते फोटो. ह्यांच्यामुळं एक फोटो काढण्यासाठी ते नुसती किचकिच करतात. स्वतःचा पहिला मूड ऑफ केला बिचारा गीता सिस्टर ना. माझी इच्छाच नव्हती, पण आता कैरी बघितली म्हणून मूड चांगला आला. आमचं झालेलं आहे. आम्ही परत मैत्री झाली आमची. ते टॉम अँड जेरी प्रकरण असतं ना, तसं आमचं आहे. तर ठीक आहे, चला आता आम्हाला लागली बरं वाटलं. जाताना तोंड बघायची आणि येताना तोंड बघायची. काहीच आता आम्ही आलोय जेवायसाठी. खूप भूक लागली आहे. यांना नाही लागली आहे, मला लागली. हर्षलीने ऑर्डर दिली आता जेवणाची. पापड आलाय. मसाला पापड काय मसाला पापड. चला जेवण आलेलं आहे, आता आपण जेवण करून घेऊ. भेटूया थोड्याच वेळात. हे बघा, लिंबू पाणी प्यायचं सोडून त्याच्यात हात टाकतात. आणि योगिता सिस्टरनी लिंबू पाणी पिलाय. लिंबू पाणी पिला का नाही तुम्ही? काय एवढे चाळे झाले. चला आता आमचं झालंय जेवण. दादा मला जेवणचं चालू काय आवडलं का जेवण? हा बरं होतं. आता बोलत होत्या गोवा प्लॅन करणे मी सक्सेस डेंजर कधीच कुठं
ब्लॉगमध्ये. ब्लॉग एंड करते. काय बोलायचं नेक्स्ट टाइम कुठे प्लॅन असेल तर प्लीज लवकर या. नक्की. उद्याच लेट आला म्हणून सगळा विषय झाला, पण ठीक आहे, आपल्याला दर्शन पण चांगला भेटलंय. चला बाय, भेटले नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरा. कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करत. कमेंट नाही करत आहे. कमेंटच करत नाही कोणी. करायला पाहिजे. खराब कमेंट करतात ते एवढी लोक असतात. बाय.